हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूपच स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही छान सुंदर असा डिझायनर ब्लाऊज आपण पाहणार आहोत. ह्या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ मी आता अपलोड करत आहे, तर तो नक्कीच पहा तुम्ही. आणि बाकी टिचिंग मी ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे लाईव्हमध्ये. लाईव्ह घेता घेता टिचिंग केली काल. 4 टक्स ब्लाऊज आहे आणि 29 साईजचा ब्लाऊज आहे. गळा खूप छान आहे मागच्या साईडला आणि लेस वगैरे मागून लावलेली आहे. खूप छान स्लीवची लेस होती ती मी मागून लावून घेतलेली आहे. त्यांनी सांगितलं तसं अजून नॉड लावायचा आहे आणि ह्याला पिको करायचा आहे. तर खूप सुंदर अशी बाही आपली तयार झालेली बघा. अंब्रेला बाही कटिंग पाहूया चला. तर आता सगळ्यात पहिला आपल्याला जो ब्लाऊज आलेला आहे मापाचा, तो सुद्धा मी स्टिचिंग केलेला आहे बरं का. खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्याची. तर आता हा जो ब्लाऊज आहे फक्त 29 साईजचा ब्लाऊज आपण पाहत आहोत बरं का मैत्रिणींनो. आता 29चा डबल फोल्ड करून आपल्याला छातीचा भाग काढायचा आहे बरं का. तुम्ही लिहून ठेवू शकता. इथे डबल फोल्ड करायचं आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागचा आणि पुढचा एकदम दोन्ही भाग काढून दाखवणार आहे. काही काही व्हिडिओमध्ये कसं पेपर पॅटर्न ठेवते, तसं मी ह्या व्हिडिओमध्ये नाही केलं. काहीतरी वेगळी कटिंग तुम्हाला मी म्हटलं दाखवावं चला नाही का. तर अशा पद्धतीने मी फोल्ड करत आहे बघा. व्यवस्थित सारखा कपडा करून घ्यायचा आणि आता उंची टाकून घ्यायची. सगळ्यात पहिलं इथे 13.5 इंच आहे उंची. हाईट आहे त्यांची, त्यामुळे हाईट घ्यायची. पण ब्लाऊज छोटी साईज आहे. सगळ्यात पहिलं आपण सारखा कपडा करायचा आहे. खालच्या साईडला जो कपडा दिसत आहे तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता पहा या पद्धतीने आपल्याला इथं सरळ रेष करून घ्यायची. तो खालचा वाकडा कपडा आहे त्याला सरळ करून घ्यायचा आपल्याला. आणि खालच्या साईडचा पुढचा भाग आहे, वरच्या साईडला मागचा भाग आहे. तर चला आता आपण सगळी उंची आपली 13.5 आहे. 14.5 आपण इंची तो टाकून घ्यायची. शोल्डर मी इथं 5.5 घेतलं. मुंडा इथं मी 5 इंच घेतला. मुंडा फक्त 5 इंच घेतलेला आहे बरं का, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने गोल शेप दिला 1 इंचावरती. 1.25 इंचावरती पण देतात. आणि आता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे बरं का. केलची पट्टी आहे ना त्या हिशोबाने मी आता मुंड्याला शेप देत आहे बरं का व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग टाकायचा इथं 7.5 पावणे 8 टाकलं तरी चालतं. 29चा चौथा भाग काढायचा आहे. तुम्ही आता किती येतो बघायचा आणि टाकायचा. किती साईजचा ब्लाऊज असू द्या तुमचा. इथे शोल्डर पट्टी 2 इंच फक्त घेतली. पाठीमागचा गळा आपल्याला भरपूर मोठा घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा फक्त आणि फक्त 3 इंच पट्टी ठेवायची खालच्या साईडला. खालच्या साईडला मापायचं तुम्ही गळा किंवा वरच्या साईडला मापायचं, काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे मटका शेप देऊन घ्यायचा आहे बघा. मी इथं देऊन घेतलेला आहे. परत जेव्हा आपण टिचिंग करणार आहोत तेव्हा व्यवस्थित परत देऊन घ्यायचा. इथे मी आखून घेतलेला आहे. आता ही झाली आपली. आणि पाठीमागचा टक 4 इंचावरती. आता मी इथं कटिंग करत आहे बघा. आता मुंढा आणि मागचा भाग व्यवस्थित मी कट करून घेतला बघा. इथे काही गरज नाही आहे जास्त वाढवायची. एकदम मीडियम आहेत त्यामुळं. नाहीतर मग पुढच्या भागासाठी आपल्याला फिटिंगच्या साईडला 1 इंच वाढवायला लागतो. तर मी तिथे काही वाढवलं नाही. इथे बघा आपली मागचा भाग आपण काढून घेणार आहोत. आता बघा काढून घेतला. आता इथे एक्स्ट्रा कपडा मी ठेवलेला आहे बरं का. लांब दिसत असेल तुम्हाला. आता आपल्याला जेवढा लागतं तेवढंच घ्यायचं आहे. 2 इंच पट्टी गळ्याची. हा पुढच्या भागाचं दाखवत आहे. आता 5 इंच आपलं शोल्डर आहे. तर ते मुंढा आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं. 7 इंच पुढचा गळा. 3 इंच आतमध्ये खोली घेतली आणि तिथे शेप दिलेला आहे बघा. आपल्या साईडला शेप गोल द्यायचा व्यवस्थित. खूप छान ब्लाऊज बसतो. आता आपला मेन टक पॅन्ट 10 वरती. आता तुम्ही म्हणाल की 40 साईजसाठी 10 इंचावर येतो, पण यांची उंची आहे ना त्या हिशोबाने. आता इथं आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच कपडा काढायचा आहे बरं का. क्रॉसपट्टी काढत आहे मी इथं आता. क्रॉसपट्टी आता मी इथे कट करून घेते सगळ्यात पहिलं, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे. आता ही क्रॉसपट्टी आपण 3.5 इंचाची काढून घेतली आणि कट करून घेतला.
बघितलं का? आता बघा पुढचा भाग आहे बरं का, आला का असं लक्षात तुमचं. आणि खालची पट्टी आपली क्रॉस पट्टी आणि एक्स्ट्रा जो कपडा होता ती मी काढून टाकला. अशा पद्धतीने मी एक सोबत सगळी कटिंग केलेली आहे आज. काहीतरी वेगळा. इथे 3.5 इंचावरती मेन टक्स आणि 4 टक्स ब्लाऊज आहे. 2-2 इंचाचा डॉट घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. बघा झाली इथे कटिंग आपली. 2-2 इंचावरती 1.5 इंचामध्ये घेतलं तरी चालतं साईज बारीक असल्यामुळे. इथे बघा आपलं तयार झालेलं आहे ब्लाऊज कटिंग. आता मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आणि जो मेन फॅब्रिक आहे खूप सुसळा आहे, त्यामुळे किलप वगैरे लावून व्यवस्थित कटिंग केली तरी चालेल. आता मी इथं जे त्याला वर्क आहे तो वर्क व्यवस्थित असा हे करून घेते, ॲडजस्ट करून घेते आणि मग कटिंग करते. आता ह्याला अम्ब्रेला स्लीव आहे. कपडा मी ॲडजस्ट करत आहे. कसं कुठून जो तो वर्क आहे तो वर्क व्यवस्थित आला पाहिजे पाठीसाठी, त्यासाठी मी इथे ॲडजस्ट करून ठेवते आणि मग कटिंग करते. कसं बी ठेवलं आणि कापलं म्हणजे जर समज पूर्ण प्लेन असेल तर आपण करू शकतो तसा, पण जर वर्क असेल तर आपल्याला व्यवस्थित डोक्यानेच करायला लागतं. आता सगळे भाग आपण ठेवून घेऊ मागचे पुढचे आणि कटिंग करून घेऊ. राहिलेला कपडा स्लीवसाठी, ह्याच्यामध्ये स्लीव कट केलेलं नाही आहे मी बरं का, अम्ब्रेला बाही आहे त्यामुळे अस्तरची काही गरज नाही. आता आपलं ठेवून झाल्यानंतर आपण आता इथे ॲडजस्ट करून कटिंग करून घेऊया. मागचा पुढचा भाग सगळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. बघा झाला. इथे हा पुढचा भागसुद्धा झाला आपला. आता आपल्याला काय क्रॉसपट्टी करायची आहे. आपल्याला बाई बघू आता आपण किती का आहे ती कशी आहे बघू. कपडा आहे का त्याच्यामध्ये बघा. थोडाच कपडा राहिलेला आहे अम्ब्रेला बाईसाठी. माझ्याकडं कपडा खूप कमी होता त्यांचा, रुंदी एकदम कमी होती. आता बघा इथं मी ॲडजस्ट करून बघते कपडा आहे का. आता ही बघा त्याला डबल फोड झाला, टिबल फोड करायला लागेल तेव्हा तिकडं 2 बाई निघतील. याच्यामध्ये एकच बाई निघत आहे बरं का. हे बघा डबल फोड बघू शकता तुम्ही. हे बघा 4 फोड आपल्याला कपडा करणार तेव्हा मग आपली अम्ब्रेला बाई तयार होणार आहे बरं का. तर आता मी बघते, माप करते आणि मग नंतर बघते. हे बघा 8 फोड झाले तेव्हा आपली बाई निघली. तर अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे आणि तयार झालेला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे बरं का मैत्रिणींनो. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ब्लाऊज कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तर खूप सोपी पद्धत आहे. कोणाला काय कटिंग बघायची असेल ते सुद्धा मला सांगा. तर यूट्यूब फॅमिली ब्लाऊज कसा वाटला ते मला नक्कीच सांगा बरं का. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.